केस खूप गळतायत, कोंडा पण पडतोय, नेमकी कशाची ट्रीटमेंट करायची? कारण केस गळण्याने तर फ्रस्ट्रेट व्हायला झालंय, तर आधी कोंड्याची ट्रीटमेंट केली पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. आज मी तुम्हाला कोंड्याची कारणं आणि तुम्ही घरगुती काय उपाय करू शकता त्याच्याबद्दल सांगणार आहे. तर कोंडा नेमका होतो कशामुळे? दोषांचं असंतुलन, वात, पित्त, कफ हे जेव्हा विकृत होतात तेव्हा ते कोंडा निर्माण करतात. जेव्हा हार्मोनचं असंतुलन होतं तेव्हा ज्या तैलग्रंथी असतात त्या जास्त प्रमाणामध्ये सीबम सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळे नॅचरली असणारं जे मॅलेझिया नावाचं फंगस असतं त्याची ओव्हरग्रोथ होते, त्याच्यामुळे कोंडा होतो. क्लायमेट खूप जास्त वातावरणामध्ये कोरडेपणा असेल, थंडी वाढलेली असेल तर नॉर्मली सगळ्याच लोकांना थोड्याफार प्रमाणामध्ये कोंडा होऊ शकतो. जर तुम्ही चुकीची हेअर केअर करत असाल, त्याच्यामध्ये काय तर चुकीचे हेअर केअर प्रोडक्ट्स वापरत असाल किंवा हार्श केमिकल असलेले प्रोडक्ट्स वापरत असाल, काल खूप घासून बारीक दात्याच्या कंगव्यानी असा ओढल्यासारखा खरवडत असाल तरी देखील स्काल्प इरिटेशन होऊन कोंडा होऊ शकतो. काही आजार जसं की एक्झिमा, सोरियासिस, सिबोरिक डर्मॅटायटिस याच्यामध्ये देखील जास्त प्रमाणामध्ये आणि वारंवार कोंडा होताना दिसतो. चुकीची जीवनशैली, मानसिक ताणतणाव हे देखील कोंड्याचं कारण असू शकतं. आयुर्वेदामध्ये दारुनक आणि अरुणशिका या दोन वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यामुळे तुमचा जर कोंडा घरगुती उपायांनी बरा होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांना नक्की भेटा. तुम्हाला कोंडा जर होतोय आणि तुम्ही घरगुती टिप्स वापरताय ज्या मी आता सांगणार आहे, आठवड्यातून एकदा तुम्ही हेअर पॅक वापरा. तो करताना करायचं काय तर मेथीचे दाणे सगळ्यांकडे अवेलेबल असतात, ते रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी उकळा ते पाणी आणि जो काढा तयार होईल तो काढा घ्या आणि त्याच्यामध्ये त्रिफळाचे चूर्ण मिक्स करा आणि तो हेअर पॅक म्हणून वापरा. फक्त स्कॅल्पला लावा. हेअर वॉश पूर्वी साधारण एक 20 मिनिटं, नंतर तुम्ही अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरून किंवा शिकाकाई आणि रिट्याचा काढा करून जी आपली पूर्वापार पद्धत आहे त्याने तुम्ही हेअर वॉश करू शकता. असं साधारण तुम्ही 1-2 आठवडे जर का 4 वेळा अशा पद्धतीने हेअर वॉश घेतला तर तुमचा कोंडा कमी होईल. अजून एक सोपा उपाय, आजकाल सगळ्यांकडे कुंडीमध्ये कोरफड असते, तर तुम्ही ताजा कोरफडीचा गर काढा, आतला गर काढून थोडा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि त्या गरामध्ये त्रिफळा चूर्ण किंवा निंब चूर्ण हे मिक्स करून त्याचा हेअर पॅक पण तुम्ही आधी सांगितलेल्या पद्धतीने वापरू शकता की जेणेकरून तुमचा कोंडा लवकर कमी होईल. कोंडा असताना तेल लावायचं का आणि जर हो उत्तर असेल तर कोणतं? जेव्हा कोंडा हा फक्त ड्राय असतो, फ्लेकी असतो, त्याच्याबरोबर काही असोसिएटेड सिम्पटम्स नाहीये जसं रेडनेस किंवा इन्फ्लेमेटरी काही सिम्पटम्स दिसत नाहीयेत तर तुम्ही तेल लावू शकता. मग त्या केसमध्ये साधं शुद्ध असं खोबरेल तेल पण चालेल किंवा काही आयुर्वेदिक तेल आहेत ती सुद्धा वापरू शकता. आणि जर तो कोंडा जर चिकट असेल, तिथे खाज येत असेल किंवा खूप जास्त इरिटेबल असेल, रेडनेस होत असेल आणि त्याच्या खपल्या निघत असतील तर मात्र निंब तेल, करंज तेल किंवा भृंगराज तेल यासारखी तेल वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही वापरू शकता. फक्त जो कॉन्टॅक्ट टाइम आहे तो थोडा वेळच असला पाहिजे. समजा तुम्ही घरगुती हेअर पॅक लावताय, इफ नेसेसरी हेअर ऑइल लावताय आणि तरी देखील तुमचा कोंडा बरा होत नाहीये तर तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने काही इन क्लिनिक ट्रीटमेंट्स असतात त्या पण करू शकता आणि त्याचबरोबर त्यांच्या सल्ल्याने काही औषधं घेऊ शकता. जसं रक्तशुद्धीकर औषधं, आमपचन करणारी औषधं. अगदी साधं उदाहरण म्हणजे महातिक्त घृतसारखं तूप की जे रक्तशुद्धी पण करणारे, डॅन्ड्रफ कमी करायला मदत पण करणारे, दोषांचं संतुलन पण राखणार आहे. जर तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स होऊन जर सेबॅशियस ग्लँड हायपर ऍक्टिव्ह झाल्यात, सिक्रेशन्स वाढत आहेत तर नॉर्मल असणारा जो फंगस आहे जो नॉर्मली प्रेझेंट असतो तो पण वाढतोय ना. सो हार्मोनचं संतुलन राखलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही जीवनशैलीतले बदल करा, योग्य वेळेला झोपा, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तुम्ही योगा, मेडिटेशन करू शकता, बॉक्स ब्रीदिंग करा, प्राणायाम करा, आहारामध्ये सुद्धा छोटे छोटे बदल करा ज्याच्यामुळे दोषांचं संतुलन सुद्धा राखलं जाईल. अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू ज्याच्यामध्ये किटाकेनाझोल, क्लिंबाझोल, सेलेनियम सल्फाइड किंवा कोल्टार यासारखे इन्ग्रेडियंट असणारे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज तुम्ही वापरू शकता. फक्त अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरताना ते डोक्यावर साधारण 30 सेकंद ते 1 मिनिट तरी ठेवले पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा इफेक्ट येईल. या उपायांनी तुमचा डॅन्ड्रफ कमी होईल आणि डॅन्ड्रफ इंड्युस्ड हेअरफॉल आहे तो देखील कंट्रोलमध्ये येईल. जर तुम्हाला कोंड्यासारखी सोपी वाटणारी पण त्रासदायक समस्या असेल किंवा हेअरफॉलचा कोणताही प्रकार असेल, मेल पॅटर्न हेअरफॉल, फिमेल पॅटर्न हेअरफॉल, ॲलोपेशिया एरियाटा म्हणजे साई किंवा टिलोजन इफ्लुवियम, आजारपणानंतर निर्माण झालेला अतिप्रमाणातला हेअरफॉल, अशा कुठल्याही जर का तुम्हाला केसांच्या समस्या असतील तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर फोन करून अपॉइंटमेंट प्लॅन करून भेटू शकता.